नमस्कार मंडळी. तुम्ही सुद्धा तुमच्या मेहनतीने कमवलेला पैसा कुठे गुंतवायचा याच विचारात आहात का? म्हणजे एफ-डी मध्ये करायचा, आर-डी मध्ये गुंतवायचा, की आता लोक म्युच्युअल फंडच्या मागे लागले आहेत. लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवतात. तर त्यामध्ये गुंतवायचे का? आणखी बरेचसे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण मोस्ट ऑफ द रिटेल इन्व्हेस्टर किंवा आपल्यासारखे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांचा एफ-डी आणि आर-डीकडे जास्त कल असतो. तर तुम्ही सुद्धा याच कन्फ्युजनमध्ये असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये आपण बघणार आहोत एफ-डी, आर-डी किंवा म्युच्युअल फंड यापैकी कोणता इन्व्हेस्टमेंट ऑप्शन हा तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. चला तर मग सगळ्यात आधी फिक्स डिपॉझिट, अ सेफ इवन फॉर सेव्हिंग. एफ-डी म्हणजे काय? तर यामध्ये एक लमसम अमाउंट आपण फिक्स टाइम पिरियडसाठी इन्व्हेस्ट करत असतो, जिथे आपल्याला गॅरंटीड इंटरेस्ट रेट सुद्धा मिळतो. यामध्ये रिटर्न किती असतं? तर 6 ते 8% रेंजमध्ये आपल्याला इथे इंटरेस्ट मिळत राहतो. पण तो डिपेंड करतं की तुम्ही बँक कोणती निवडली आहे आणि तुमचा इन्व्हेस्टमेंटचा टाइम पिरियड किती आहे. म्हणजे प्रत्येक बँकेचा हा इंटरेस्ट रेट एफ-डीचा वेगवेगळा असतो. त्याच प्रकारे जर तुमची इन्व्हेस्टमेंट ही 6 महिन्यासाठी असेल, तर तुम्हाला वेगळे इंटरेस्ट रेट 6 महिन्यापेक्षा जास्त असेल, 3 वर्षापर्यंत असेल किंवा 3 वर्षापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला वेगवेगळा इंटरेस्ट रेट हा मिळत राहतो. त्यानंतर रिस्क काय आहे? एफ-डी ही एक सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये 0% रिस्क आहे. नंतर आहे लिक्विडिटी. एकदा जर आपण एफ-डी केली 3 वर्षासाठी, तर आपण त्यामधून विथड्रॉ करू शकतो का? तर हो, तुम्ही यामधून विथड्रॉ करू शकता. तुम्हाला जर एका वर्षातच काम पडलं, तर तुम्ही ते एका वर्षात अमाउंट विथड्रॉ करू शकता. पण तुम्हाला इथे पेनॉल्टी चार्जेस सुद्धा लागेल. त्यानंतर आहे आर-डी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? यामध्ये एक फिक्स अमाउंट दर महिन्याला आपण गुंतवत राहतो आणि ओव्हर टाइम पिरियड मध्ये आपल्याला इथे चांगला इंटरेस्ट रेट सुद्धा मिळतो. तर इंटरेस्ट रेट आपल्याला इथे किती मिळतो? आर-डीचा इंटरेस्ट रेट हा 5.5% ते 7.5% दरम्यान आहे. म्हणजेच ओव्हरऑल काय एफ-डीचा आणि आर-डीचा इंटरेस्ट रेट हा जवळपास सेम असतो. त्यानंतर रिस्क काय आहे? तर एफ-डी जशी सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे, तशीच आर-डी सुद्धा ही एक सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिस्क नाही. लिक्विडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. आर-डी मधून आपण गुंतवलेला पैसा हा कधी सुद्धा विड्रॉ करू शकतो सेम. पण यामध्ये जर तुम्ही प्री मॅच्युअर केली आर-डी, तर इथे तुम्हाला पेनॉल्टी चार्जेस हे इथे लागणार आहे. त्यानंतर आहे आपलं म्युच्युअल फंड, जिथे तुम्हाला रिस्क पण बघायला मिळेल, पण तिथे तुम्हाला ग्रोथ सुद्धा मिळेल. म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर इथे आपला पैसा हा स्टॉक, बॉन्ड किंवा दोघांमध्ये पण, म्हणजे अर्धा पैसा हा स्टॉकमध्ये तर अर्धा पैसा बॉन्डमध्ये यामध्ये गुंतवला जातो. इथे तुम्हाला रिस्क सुद्धा बघायला मिळेल, पण सोबतच तुम्हाला रिटर्न सुद्धा हाय मिळेल. तर इथे आपल्याला रिटर्न किती मिळतो? इथे आपल्याला 8% ते 15% किंवा 15% पेक्षा कधी कधी जास्त सुद्धा रिटर्न बघायला मिळतो. आणि हे रिटर्न फिक्स आहे का? नाही, हे रिटर्न डिपेंड करतं की तुम्ही फंड कोणता निवडला आहे. जर तुम्ही डेट फंड निवडला असेल, जो की एकदम लो रिस्क वाला आहे, तर तिथे तुम्हाला 6 ते 8% दरम्यान रिटर्न बघायला मिळणार. त्यानंतर हायब्रिड फंड, जो की मॉडरेट लेवलची रिस्क आहे, त्यामध्ये तिथे तुम्हाला 8 ते 12% चा रिटर्न बघायला मिळेल. त्यानंतर इक्विटीमध्ये तुम्हाला 12% ते 15% आणि 15% पेक्षा कधी कधी जास्त सुद्धा रिटर्न बघायला मिळेल. पण ही एक हाय रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर आहे रिस्क. आता म्युच्युअल फंड हे डायरेक्ट मार्केट सोबत लिंक असल्या कारणाने इथे रिस्क तर आहेच. इथे रिटर्न हा फिक्स नसतो, पण ओव्हर टाइम पिरियड मध्ये किंवा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला इथे चांगला रिटर्न सुद्धा बघायला मिळतो. आणि म्युच्युअल फंड हे लॉंग पिरियड मध्ये एफ-डी आणि आर-डी ला आउट परफॉर्म सुद्धा करतात. लिक्विडिटी कशी आहे? तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं किंवा ते फंड्स बाय केले, तर ते तुम्ही कधीही सेल करू शकता. तुम्हाला तुमचा पैसा हा कधीही इथून विड्रॉ करता येणार आहे. इथे एक्झिट लोड असतं, पण 1 वर्षाच्या पेक्षा जास्त जर आपली इन्व्हेस्टमेंट असेल, तर तो एक्झिट लोड सुद्धा इथे लागणार नाही. त्यानंतर आपण ओव्हरऑल कंपॅरिझन बघूयात. रिटर्न फिक्स डिपॉझिटमध्ये 6 ते 8% ने आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो आणि तो फिक्स असतो. आर-डी मध्ये सुद्धा 5.5% ते 7.5% च्या दरम्यान आपल्याला इंटरेस्ट मिळतो. तो सुद्धा इथे फिक्स असतो. पण म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला 8 ते 15% किंवा 15% पेक्षा जास्त रिटर्न आपल्याला बघायला मिळणार. पण ते रिटर्न फिक्स नसतं. ते डिपेंड करतं तुम्ही फंड कोणता सिलेक्ट केला आहे, ते डिपेंड करतं किंवा मार्केटचा परफॉर्मन्स कसा आहे. त्यानंतर रिस्क. फिक्स डिपॉझिटमध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. ते एक सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. रिकरिंग डिपॉझिट सुद्धा एक 0% रिस्क असलेली इन्व्हेस्टमेंट आहे. बट म्युच्युअल फंड यामध्ये मार्केट रिस्क तुम्हाला बघायला मिळणार. त्यानंतर लिक्विडिटी. फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट मध्ये टाकलेला पैसा आपण प्री मॅच्युअर करू शकतो का, किंवा आधी विड्रॉ करू शकतो का? तो आपण
प्री मॅच्युअर किंवा आधी विड्रॉ करू शकतो, पण आपल्याला इथे काही पर्सेंट पेनॉल्टी चार्जेस सुद्धा लागणार आहे. बट म्युच्युअल फंड मधून आपण कधीही एक्झिट करू शकतो. त्यानंतर आहे टॅक्सेशन. फिक्स डिपॉझिट मध्ये आपण जेवढा इंटरेस्ट अर्न करू तेवढा आपल्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे आपल्याला टॅक्स लागेल. त्यानंतर आरडी मध्ये सुद्धा जेवढा आपण इंटरेस्ट कमावू तो सुद्धा आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे टॅक्स आपल्याला लागेल. आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण जेवढा आपल्याला गेन होईल किंवा जेवढा आपल्याला प्रॉफिट होईल त्यावरच टॅक्स लागणार आहे. तो आता आपल्याला इथे शॉर्ट टर्म गेन टॅक्स जो आहे तो आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स प्रमाणे आणि लॉंग टर्म जो गेन टॅक्स लागणार आहे तो आपल्याला 1,00,000 लागत नसतो, पण 1,00,000 वरती जेवढं सुद्धा आपलं इन्कम होईल त्यावर 12.5% आपल्याला इथे टॅक्स भरावा लागणार. पण आता म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला टॅक्स बेनिफिट असणारे सुद्धा फंड मिळतात, जे की ELSS असतात. ATCच्या अंडरमध्ये आपल्याला 1.5% जे एक्झाम मिळतो ते सुद्धा इथे आपल्याला फंड बघायला मिळणार. त्यानंतर आता तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन कोणता ठरू शकतो किंवा तुम्ही कोणत्या ऑप्शन निवडायला हवा तुमच्यासाठी, सगळ्यात आधी तर हे डिपेंड करते किंवा तुमचा गोल कोणता आहे. पण तरी सुद्धा जर तुम्हाला 100% सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, फिक्स रिटर्न पाहिजे असेल, तर FD किंवा RD हा एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण लक्षात ठेवायचं इथे रिटर्न सुद्धा हे लिमिटेड असतात. त्यानंतर तुम्ही जर हाय रिटर्न कमवायचा आहे, तुम्ही रिस्क सुद्धा घेऊ शकता, तर म्युच्युअल फंड साठी तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर तुमचा शॉर्ट टर्म गोल आहे, म्हणजे तुम्ही 1 ते 3 वर्षापर्यंतच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर FD किंवा RD ही एक तुमच्यासाठी आयडियल इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. पण जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची आहे, तुमचे लॉंग टर्मचे गोल आहेत किंवा तुम्हाला पैसा हा 5 वर्षापेक्षा जास्त गुंतवून ठेवायचा आहे, तर म्युच्युअल फंड मध्येच म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये SIP करणं हा एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. आता बघा, नेहमी नेहमी सगळा पैसा हा FD किंवा RD मध्येच न टाकता काही पर्सेंट जर आपण म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा टाकले तरी आपल्याला चांगला परतावा इथे मिळू शकतो. आता बघा, 10,000ची जर FD केली असती 6% पुढच्या 10 वर्षासाठी, तर 10 वर्षानंतर आपल्याला 20,000 रुपये हाती मिळाले असते. पण जर तेच 10,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते 12% इंटरेस्ट रेटच्या 12%च्या रेटनी, तर आपल्याला 35,000 रुपये किंवा 35,000 पेक्षा जास्त सुद्धा अमाऊंट आपल्याला हाती मिळू शकते. तर इथे आपल्याला डायरेक्ट डिफरन्स ओळखू येतो. आपण इथे म्युच्युअल फंड मध्ये थोडी रिस्क घेतली पण आपल्याला इथे रिटर्न सुद्धा चांगलं मिळालं. तेच FD मध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाही, पण आपल्या इथे पैसा सुद्धा हा कमी बनलेला आहे. ओव्हरऑल काय, तर कोणता इन्व्हेस्टमेंट ऑप्शन निवडायचा ही चॉईस पूर्ण इंडिपेंडेंटली व्हॅरी करतं. कारण तुमच्या इन्व्हेस्टमेंटची रिस्क काय आहे, तुम्ही रिस्क किती घेऊ शकता, तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहे किंवा तुमचा इन्व्हेस्टमेंट करायचा टाइम पिरियड किती आहे, यावर तुम्ही जो ऑप्शन निवडायचा आहे तो निवडू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि या चॅनलचे सगळे व्हिडिओ हे मराठीत आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.